काय चुकीच्या ट्रेन मध्ये चढलो होतो, वडाळ्याची ट्रेन होती भाई, याने बघितली नाही ट्रेन. काय इथं जायचं आणि काय खायला बसलाय काय मदरगुड बोलते. ठीक आहे, एक कॅमेराज आहे, एक दो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मस्तपैकी रेडी वगैरे झालोय, आता काहीतरी खाऊ, अजून निघू टिळक नगरला, कारण मित्र तिकडे वाट बघतोय. मी कालच्या ब्लॉगच्या एंडिंगला बोललो होतो की भाई त्याचा फोन रिपेअर करायला जायचंय आपल्याला. बघू आता फोन रिपेअर होतोय का नाही, का किती घेतायत, काय घेतायत. फिलहाल तर टिळक नगरला जायचंय, तिकडून तो बोलेल तिकडे जायचंय. कारण त्या भाई खूप फ्रस्ट्रेट झालाय, तो खूप फ्रस्ट्रेट झालाय. कारण त्याने घरी कसं कसं लपवलंय. घरी जर माहिती पडलं असतं तर भाई तुम्हाला तर माहिती आहे मराठी पब्लिक, तर घरी कसला राडा होतो. तूच का केलं, कारण माझ्या मित्राच्या मित्राने पाडला होता ना फोन त्याचा. तर आपले घरचे तर माहिती आहेत, भाई तू दिलाच का फोन हातात, तू काच दिला, तू का, तुझीच चूक आहे करून दिमाग खराब करतील. म्हणून त्याने खूप लपवलं भाई, 2-3 दिवस लपवलं. आज फायनली रिपेअर झाला पाहिजे फोन भाई. आणि परम मित्राचं कर्तव्य तर मी करतोय भाई. मला बोलला की भाई तू कसं पण करून कारण त्याने आज स्पेशली सुट्टी काढली आहे फोन रिपेअर करण्यासाठी. त्याचा वीक ऑफ वेगळा दिवस असतो, आज त्यांनी स्पेशली सुट्टी काढली म्हणून त्याला वीक ऑफ वगैरे नाही भेटू शकत, मला असं वाटतं. बट परम मित्राचं कर्तव्य करायला मी चाललोय भाई. कारण तो बोलला की भाई तू स्पेशली माझ्यासोबत, मला नाही माहिती, तुझी सगळी कामं बाजूला ठेव. मी बोललो ठीक आहे, काय विषय नाही, आज आपण तुझंच काम करू. तर फटाफट काहीतरी खाऊ आणि निघू. तो वाट बघतो टिळक नगरला, इथून लेट होईल ना थोडंसं, म्हणून आपण लवकर जाऊ. आता वाजलेत 10:15. हे बघा 10:15 वाजलेत. 11 वाजेपर्यंत जायचंय भाई. मला वाटतं लेट होईल, पण ठीक आहे, काय हरकत नाही, निघू लवकर. सोयाबीनची भाजी, चपाती आणि सुख. मित्रांनो खाऊन पिऊन झालंय मस्तपैकी, आता निघू टिळक नगरला. टिळक नगरवरून ट्रेन पकडली आहे, मित्रांना पण पिकअप केली आहे बघा. आता चाललोय CST ला, ट्रेन मध्येच आहे, तर CST ला भेटू. काय चुकीच्या ट्रेन मध्ये चढलो होतो, वडाळ्याची ट्रेन होती भाई, याने बघितली नाही ट्रेन. आता बघा फायनली CST ची ट्रेन आली आहे. आज आम्ही CST ला जाणार होतो, बट मस्जिद बंदरला उतरलोय, कारण इकडनं मनीष मार्केट जवळ आहे. हा बोलला की मग आपण मनीष मार्केटला जाणार आहे. मनीष मार्केटवरून मग बघू फोन रिपेअर कोण करून देते, कशा पद्धतीने देते, की केवढ्या किमतीमध्ये देते, ते पण बघावं लागेल ना, बजेट तर बघावं लागेल ना. म्हणून तर फटाफट जाऊ मनीष मार्केटमध्ये. काय इथं जायचं आणि काय खायला बसलाय काय काय तुम लोग का नाटक यार. नाही लाईन वाला नाही बनता. पोचलोय मनीष मार्केटमध्ये. एका काकाला विचारलं होतं की भाई डिस्प्ले कितीपर्यंत भेटेल वगैरे वगैरे, तर ते बोलले की भाई 2200पर्यंत भेटेल, तो पण डुप्लिकेट नाही का, कॉपी वगैरे. तर आपल्याला ते नाही पाहिजे, तर आपण बघू आतमध्ये आलोय. भेटेल तर चांगलं आहे, चांगलावाला. बजेट पण बघावं लागतं ना भाऊ. काय बघू, या दादाकडे होप आहे की आय थिंक सो भेटेल इथे डिस्प्ले. तर बघतोय फोन कशा पद्धतीने काय झालंय फोनला, अजून तसा डिस्प्ले मागवता पण येतं फोन करून. बघू आता, भेटला तर चांगलं येतं कमीमध्ये भाई. F27 भाव प्रयत्न करतोय त्याच्या हिशोबाने. 5,500-6,000 नॉर्मल लगा लो. 800-700 रुपये की आएगी. भाऊने फायनली डिस्प्ले बनवायला टाकलंय. हे बघा भाऊ डिस्प्ले बनवतोय. भाई सही चलेगा ना भाई, वॉरंटी वाला डाल रहे हो ना भाई, सही चलेगा. हा खराब झालेला डिस्प्ले आणि हा चांगलावाला डिस्प्ले भाऊने बनवून दिला. भाई अपने इधर आने का तो क्या एड्रेस है? इसको ही पूछो भाई. बोलो ना, अरे बोलो ना, कार्ड नहीं मुँह से बोलो. बाय मुंबई सारा मनीष के सामने, ठीक है. ये अपना कार्ड है, शॉप नंबर 316, फर्स्ट फ्लोर, मनीष मार्केट. भाई ये कार्ड है भाई का. काही पण झालं ना भाई, फोनला काही पण झालं ना, इथं तुमच्या प्राइस मध्ये काम होणार. आता समजून जावा तुमचं प्राइस. मनीष मार्केट आहे ना भाई, स्वस्तात मस्त, कळलं. तर झालंय. भाऊनी फक्त सांगितलं की पाणी नको लावायला, अजून
पाडायला नको फक्त आहे ना. तर गाईज फोन रिपेअर करून टिळक नगरला परत आलोय. सॉरी गाईज मी दाखवू नाही शकलो पूर्ण, कारण तिकडून मी जेव्हा निघालो फोन रिपेअर करून तेव्हा भाई स्टोरेज फुल झाला नेमका. तर सो सॉरी गाईज मी नाही दाखवू शकलो, कारण स्टोरेज पण फुल झाला. स्टोरेजचा प्रॉब्लेम काय असतो ते चांगलंच माहिती आहे आयफोनवाल्याला भाई साहेब. आणि फोनला चार्जिंग पण नव्हती, मी पॉवर बँक आणायला पण विसरलो, म्हणून फक्त मी चार्जर ॲडॅप्टर अजून वायर आणली होती, त्याची केबल आणला होता. तर भाई मी दुकानवाल्याला बोललो की भाई 5 मिनिट चार्जिंग पे लगा. कुठलेच दुकानवाले ऐकत नव्हते. एक दुकानवाला होता तो बोलला की भाई लाव माझ्या इथं चार्जिंगला आणि मग जा. मग आता डायरेक्ट इथं आले टिळक नगरला. तर काय बोलायचं भाई, खुशी या गोष्टीची आहे की भाई फोन बनला, मस्त बनला नाही का. ओरिजिनल तर नाही बट नाही का चांगलावालाच टाकलाय डिस्प्ले भाऊने. कसं वाटतंय फोन बनलाय भाई? अरे लय बरं वाटतंय. 4 दिवस जो जीवाला असा घोर लागला होता ना की बाबा घरातल्यांनी बघितलं तर काय होईल, फोनचे हालत काय होईल, घरातल्यांना न कळता सुखरूपपणे फोन बनवला. आज खूप बरं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट अशी 4 दिवस आहे ना लय काढलेत, माहिती असेल अक्षयला. आणि तुम्हाला पण ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं, ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जर बघत असाल डेली ब्लॉग्स तर त्याच्यामध्ये जर तुम्ही जर बघाल तर फोनची काय हालत होती त्याचे तपशील दाखवलेलं आहे. आणि आता तर खूप बरं वाटतंय फोन बनला. आणि आता खूप जपणार आहे आता या फोनला याच्या पुढं. आणि भाई त्याने सांगितलं की भाई फक्त पाडू नको आणि याला पाणी लावू नको, बाकी किती पण रगड नाही बंद होणार भाई. कारण ते बोलतात ना चांगलावाला डिस्प्ले टाकून घेतलाय. कारण मिडल क्लासवाला पोरगा एवढे पैसे टाकून लगेच कसा ओरिजिनल डिस्प्ले लावणार ना भाई, थोडं थांबूनच लावायला लागणार, म्हणून चांगलावालाच लावला डिस्प्ले, काय विषय नाही. फक्त आता ह्याला 4 तास बोलला की भाई 4 तास ह्याला असंच राहू दे, त्याच्यानंतर ह्याचा रबर काढ, मग चांगला वापर, फक्त ह्याला पाडू नकोस. तर भाई फोन बनलाय हीच खुशी आहे. कारण डिस्प्ले गेल्यावरती काय हालत होते माझ्यापेक्षा बेटर भाई माहितीच नाही. आणि तुम्हाला पण माहिती असेल डिस्प्ले गेल्यावरती काय होतं. मला माहिती ना हालत काय होते ते. तर म्हणून भाई फोन बनला हीच खुशी आहे. गाईज त्या माणसाने बोललं होतं की भाई 4-5 तासानंतर ते फोनचा रब्बर आहे ना तो आपण काढू शकतो, म्हणजे तुम्ही काढू शकता. तेच आपण आता काढणार आहे. आता वाजलेत बघा किती, 7 वाजले ते बघा, 7 वाजून 4 मिनिटं. 7 वाजून 4 नाही 7 मिनिटं 7 मिनिटं झालेत का? हा 7 तर 7 वाजून 7 मिनिटं झालेत. 3 वाजता रेडी झाला फोन. तो बोलला 4 तासानंतर रबर काढू शकतात, तो जो साईडचा गम आहे ना तो सुकेल. बट आम्ही खूप टाइम घेतला, कारण भाई थोडं जाऊ दे काय विषय नाही. 7 वाजता आपण बरोबर 32च्या टायमाला फोन ओपन करू नाही का, म्हणजे हा रबर काढू. तर आता रबर काढतोय आपण गाईस. चला गाईस काढू. काढ. फोनचा पुनर्जन्म. गम बघ कसा पसरलाय. गाईज हे बघा फोन थोडा गम चिटकलाय, ते काय नाही, ते होऊन जाईल. हेच फोनचा रबर काढलाय बघा, सगळं काढलेलं आहे प्रॉपरली, सगळं काढलंय प्रॉपर भाई, प्रॉपर. पण काय हालत झाली होती भाई, इथं पूर्ण पट्टी आली होती एक नाही का. तर गाईज जर तुम्हाला पण तिथून फोन रिपेअर करायचा आहे मनीष मार्केटवरून, तर डायरेक्ट मनीष मार्केटला जायचं, CST ला उतरून मस्जिद बंदरला पण तुम्ही उतरू शकता, तिकडून जवळ आहे. तर तिकडून जायचं, डायरेक्ट मनीष मार्केटमध्ये घुसलात ना डायरेक्ट 3ऱ्या फ्लोअरवरती जायचं आणि डायरेक्ट राईट मारून भाऊची डायरेक्ट शेवटची शॉप आहे. मी खालती ॲड्रेस मेन्शन करेनच, डिस्क्रिप्शनमध्ये पण करेनच मेन्शन. जर तुमचा फोन खराब झाला तर जावा लवकर तिकडे आणि बनवून घ्या, स्वस्तात मस्त आहे भाई आणि खूप छान नाही का. ते बोलतात ना 100 पैकी 1 माणूस चांगला असतो, तसाच आम्हाला चांगला माणूस भेटला भाई. आम्ही काय चुकीचं केलंच नाही तर आमच्यासोबत पण चांगलंच होणार ना. गाईज बघा फोन ठीक झाला नाही की डायरेक्ट फ्री फायर म्हणून फोन खराब होतो भाई. ते बघा बोलतो चेक करतो मोबाईल नाही का कसा आहे आणि डायरेक्ट फ्री फायर खेळायला बसला. असं कोण चेक करता का भाई? मोस्ट ऑफ फोन असेच खराब होतात भाई गेममुळं. गाईज भाऊचा फोन रिपेअर झाला, त्याच्या घोशीमध्ये भाऊ मंचुरियन पाव चारतोय. तर गाईज खाऊन पिऊन झालंय मस्तपैकी. भाऊने खुशीमध्ये पकोडा पाव पण चारला. तर आता तो पण चाललाय घरी, मी पण चाललोय माझ्या घरी. तो काय इकडेच राहतो बाजूला, मला जायचे पनवेलला भाई. तर गाईज आपण आलोय पनवेलला, घरी चाललोय आता, ऑलमोस्ट बिल्डिंगकडे पोचलोय. तर आता मस्तपैकी जेऊ, अजून एडिटिंगला पण बसू
आता ब्लॉग एंड करायची वेळ पण झाली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, खालती हाईपचं बटन आहे, क्लिक करा, व्हिडिओला हाईप करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.